आणि आता थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, ज्या चिमुकलीवर अत्याचार झाला तिच्यावर या नराधमानं खरं तर अत्याचार केला, त्याच्या विरोधात त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आता हे आंदोलन केलं जात आहे, काय अपडेट? नाशिकच्या ठाकरेंची शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन केलं जातं आहे। माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतोय महिला आघाडीच्या ह्या सगळ्या पदाधिकारी आहे। आक्रमक पद्धतीनं हे आंदोलन केले जाते, निषेध केला जातोय। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या या घटनेचा 4 वर्षाच्या चिमुकलीचा अत्याचार करून जी हत्या करण्यात आलेली होती त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं जातंय। त्या नराधमाला फाशी द्या, नाहीतर आमच्या हातात द्या, अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे। इतकंच नाही तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडनं केली जाते। काय मागणी आज महाराष्ट्रामध्ये शिवशाही आंबेडकर फुलांचा हा वारसा आहे। ह्या वारशामध्ये आज त्यांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्रामध्ये लाभलेला आहे आणि त्यांच्या या महाराष्ट्रामध्ये जर आया बहिणींची आबरू जर लुटली जात असेल तर या सरकारने खुशाल राजीनामा द्यावा। हे म्हणतात ना, हे छत्रपतींचं सरकार आहे, हे शिवाजी महाराजांचं सरकार आहे। का शिवाजी महाराजांसारखं हे आरोपींना चौरंग करू शकत नाहीये? कुठे गृह खातं, कुठे? जर याच्या संदर्भात विचारलं तर गृहमंत्री म्हणतात की याच्याबद्दल राजकारण करू नका। आज गृहमंत्र्यांना लग्नांना जायला वेळ आहे, पण आज त्या पीडितेच्या घरी जायला वेळ नाही। हे एकदम निष्कर्मी असं गृह खातं। आपल्यासोबत आणखी काही बताई आंदोलन करताय, काय भूमिका आणि काय मागणी? आपण सर्वांनीच बघितलं आहे की गेल्या 3 दिवसामध्ये 3 दिवस काय हो, हे कायमचं चाललंय आपल्या महाराष्ट्रात। कुठे मुली महिला सुरक्षित आहेत? आता 3.5 वर्षाची जी मुलगी आहे चिमुरडी, तिचा इतका अतिशय म्हणजे बोलवत नाही असं निर्गुण हत्या पण केली, बलात्कारही केला। त्या आरोपीला तुम्ही अजून शिक्षा देऊ शकत नाही? हे सरकार आहे का? हे अहो सरकार कसं पाहिजे? डायरेक्ट तुम्ही ॲक्शन घ्या। तुम्हाला जर ॲक्शन घेता येत नसेल तर त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या। त्याच्या घरातली त्याची मिसेस म्हणते की माझ्या नवऱ्याला तुम्ही फाशी द्या किंवा काही मारून टाका, तरी हे सरकार शांत बसलंय का? त्याच्यावर ॲक्शन घेत नाहीये। आत्ताच तुम्ही बघत आहात कुठेच महिला सुरक्षित नाही। आज नाशिकचीच घटना आहे, कालचीच घटना आहे। एका चांगल्या नामांकित क्लासेसमध्ये त्या मुलीवर बलात्कार करत होता 1 महिन्यापासून एक व्यक्ती, तिथला संचालक। तिने वारंवार कंप्लेंट केली। कुठे गेलं शासन? कुठे गेलं सरकार? काय करत आहात? म्हणून आम्ही आज सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सगळ्या महिला आघाडीकडनं या ज्या घाणेरडं कृत्य जे चाललंय महाराष्ट्रात त्या गोष्टीचा आम्ही तीव्र असा निषेध करतोय। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी हेच आहे की तुम्ही फक्त त्यांना फाशीची शिक्षा देऊ नका, त्यांना भर चौकात उभं करा। त्या चिमुकलीचा जशी त्यांनी हत्या केली, तिला जसं ठेचून मारले तसंच त्या आरोपीला ठेचून मारा। त्याला त्या भावना कळू द्या, त्या वेदना ज्या चिमुकलीने सहन केल्या त्या त्यांना अनुभवू द्या की त्यांनी जी केलेलं कृत्य ते किती वाईट आहे किंवा कोणाचा किती जीव घेतला। आणि ही घटना काही नवीन नाहीये, या आधी पण मालेगावला जी घटना झाली होती ती देखील अशीच होती। स्वरूपाच्या घटना मागणी काय आहे तुमची? सर खरं म्हटलं ना तर हे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सगळा हे जल्लोष करत होता सगळा महाराष्ट्र। अशा दिवशी एका अगदी 3.5-4 वर्षाची चिमुकली होती, तिच्यावर हा अन्याय झाला। अन्याय करणारा आरोपी हा 65 वर्षाचा आहे आणि त्यांनी अगोदर 2दा सुद्धा ही घटना केलेली आहे आणि 2 वेळा तो जेलमध्ये जाऊन परत बाहेर आला। कसं 10 वर्ष झाली आज। आदरणीय फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांच्या कार्यामध्ये जसं आपण म्हणतो की कायदा कडक आहे, पण कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था, विशेषतः आम्ही पोलिसांबद्दल म्हणेल, जर पोलीस अशा कुणाच्या दबावाखाली काम करत असतील आणि ज्या अर्थी तो माणूस सुटला या अर्थी त्याला म्हणजे काय झालं असेल हे आम्ही नाही सांगू शकत, हे सगळ्या जनतेला समजतं। हे अतिशय घाणेरडी गोष्ट आहे। या बाबतीत मागणी आमची अशी आहे की याच्या मुख्यमंत्र्यांकडे तर आम्ही राजीनामा सुद्धा नाही मागू शकत। सगळ्यात घाबरट, पळपुटा, असंवेदनशील असा गृहमंत्री आणि असा जर मुख्यमंत्री असतील तर त्यांच्याकडे आमची एकच मागणी आहे की यापुढे देशात असा कायदा लागू करा, कायदा कडकच असला पाहिजे तर त्याची गुन्हेगारांना अशा पद्धतीनं या महिला ज्या आहे त्या आक्रमक झालेल्या आहेत, त्यांच्याकडनं आंदोलन केलं जात आहे। नाशिकच्या शिवसेना पक्षाच्या कार्यालयाबाहेर, आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन केलं जात आहे। संतप्त भावना या सगळ्या महिलांच्या आहे आणि त्या सगळ्या मागणीला घेऊन आज हे आंदोलन जे आहे ते नाशिकमध्ये केलं जात आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद।